नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज मी बनवते आहे वडे. तर वडे बनवण्याची ना ही मी जुनी पद्धत सांगते आहे. आमची आजी होती ना, तर नेहमीच आमच्याकडे वडे व्हायचे. तर पूर्वी पण ना प्रत्येक सणाला वडे हे ठेवलेलेच असायचे, म्हणजे करायचे. भजे न करताना वडेच करायचे. तर बघा, त्यावेळी ना घरच्या शेतातल्या डाळी वगैरे असायच्या, तर त्यामुळे ना आजी ना नेहमी वडे करायची. तर बघा, मी सांगते आहे तुम्हाला वड्यांची पद्धत. डाळी आहे, ही आहे तुरीची डाळ घेतली आहे मी अर्धा ते पाऊण वाटी. ही चण्याची डाळ आहे, ही पण अर्धा ते पाऊण वाटी घेतलेली आहे. ही मुगाची डाळ आहे, ही पण अर्धा वाटी घेतलेली आहे. आणि ही उडदाची डाळ आहे, ही पण अर्धा वाटी घेतलेली आहे. अशा या मिक्स डाळीचे वडे मी आज सांगणार आहे. आणि याचं प्रमाण डाळीचं ना कमी जास्त झालं तरी चालते. कुठली डाळ तुम्ही किती घ्या, असं काही याचं परफेक्ट प्रमाण नसतं. वडे काही बिघडत नाही. तर बघा, आणि आता ही डाळ ना, ह्या सगळ्या डाळी आता पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि पाण्यामध्ये 4 ते 5 तास ना भिजत ठेवायच्या आहे. तर बघा, 3-3.5 तास ही डाळ ना पाण्यात होती. तर बघा, आता छान नरम आलेली आहे. सगळ्या डाळी अशा नरम आलेल्या आहेत. आता मी का ही डाळीची आहे चाळणी, त्या चाळणीत किंवा एखाद्या टोपलीमध्ये थोडा वेळ ना ही डाळ काढून घ्यायची आहे. पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि असे 5 ते 10 मिनिटं थोडी सुकत ठेवायची, म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ना ते संपूर्ण पाणी निघून जाते. तर बघा, आता ना ही डाळ जी आहे ना, बघा सुकलेली आहे. त्याचं पूर्ण पाणी ना निथळून गेलेलं आहे, निघून गेलेलं आहे पाणी. तर आता आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, कोथिंबीर आहे, ही मी ना धुवून घेतलेली आहे आणि छान चिरून घेतलेली आहे बारीक. आणि ह्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अद्रक आणि लसूणाचे तुकडे घेतलेले आहेत 4-5, आणि लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि हा गोडलिंबा आहे, कढीपत्ता ज्याला आपण म्हणतो तो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कांदा आणि अद्रक लसूण वगैरे चालत नसेल ना, तर ते ना स्किप करू शकता. तर आता मी ह्यामध्ये हे मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये मी हिरवी मिरची आणि अद्रक लसूण ह्यामध्येच मी बारीक वाटून घेते आहे. तर बघा, याच्यात ना डाळ मिक्सर मधून ही बारीक वाटून घेतलेली आहे. बघा, याप्रमाणे खूप बारीकही नाही, जाडसरच ठेवलेली आहे. अशी छान याचं पाणी निथळल्यामुळे ना मस्त अशी छान मोकळी पण झालेली आहे. खूप मोकळी पण नाही आणि खूप अशी चिपचिपी पण नाही, अशी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना बघा, आता छान बारीक कांदा टाकून घ्यायचा हाताने फोडून. आणि ही धुतलेली कोशिंबीर टाकून घेते आहे. मस्त ना, माझी आजी मस्त भरपूर कोथिंबीर टाकायची. म्हणजे काय होतं ना, की आमच्या शेतातच ही कोथिंबीर झालं आणि हा गोडलिंबाचा पाला वगैरे ना, हे असं मस्त राहायचं, भरपूर टाकायची. याच्यामुळे आपण ना पेस्ट न करता जर आपण हे असं साहित्य हे टाकलं ना, कोथिंबीर आणि हा जो गोडलिंबा आहे, तर हा ना वडे मस्त कुरकुरीत होतात. त्याच्यामुळे हे छान तेलात तळल्या जातात ना, तर वडे ना मस्त होतात. बघा, आता तिखट घालते आहे, तशी मी हिरवी मिरची घातलेली आहे. हे सगळं जे साहित्य आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या मनाप्रमाणे घाला, कमी जास्त असं घाला. हळद घालते आहे. मीठ, ओवा ना नेहमी टाकताना असा थोडा हातावर मळून घ्यायचा, हलका असा मळून घ्यायचा, मग ओवा घालायचा. आणि तीळ घालते आहे. बघा, अशी छान असे तीळ भरपूर घालून घ्यायचे. आणि आता हे सगळं साहित्य जे आहे ना, आणि गरम तेल घालायचं आहे. यावर ना कडकडीत असं गरम तेल केलेलं आहे मी. गरम तेल पण घालून घ्यायचं.
तर बघा आता छान वडे असे याचे तयार करून घेऊया. असे बघा असे आजी ना असे मस्त मोठे मोठे वडे करायची याप्रमाणे. आता आपण छोटे छोटे वडे करतो असे. आणि एक अगरबत्तीची काळी घेऊन ना त्याला असे बारीक बारीक असे छोटे छोटे ना असे छिद्र करायचे असे. बघा तेल झालेलं आहे. आणखी 2-3 वडे असे याला छिद्र करून घ्यायचे वड्यांना. हे बघा असे छान कमी गॅसवर ना हे वडे छान होऊ द्यायचे.